कल्पना करा तुम्ही कुणाला तरी डेट करत आहात किंवा तुमचं लग्न जमलंय आणि ती व्यक्ती कामानिमित्त बाहेरगावी गेलीये. मग तुम्ही त्यांना ते पोचलेत का असं विचारण्यासाठी मेसेज केलाय आणि आता 4-5 तास उलटून गेल्यावरही त्यांच्याकडून काही रिप्लाय आलेला नाही. अशा वेळी तुमच्या मनात कोणते विचार येतील आणि तुमचं वागणं कसं असेल हे पहिले कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. कारण अशा आणि अनेक प्रसंगामध्ये आपण कसे वागतो ते आपल्या अटॅचमेंट स्टाईलवर अवलंबून असतं. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. बालपणी पालकांसोबतचे बंध हे इतके महत्त्वाचे असतात, की आपलं व्यक्तिमत्व, वागणं इतकंच नव्हे, तर रोमॅन्टिक नात्यात आपण कसे वागतो ह्यावर देखील ते खूप मोठा प्रभाव टाकतात. अनेकदा काही लोकांना प्रश्न पडतो, की आपण पुन्हा-पुन्हा त्याच टॉक्सिक नात्यामध्ये कसं अडकतो? 3-4 रिलेशनशिप होतात तेव्हा वेगळे बॉयफ्रेंड्स आणि गर्लफ्रेंड्स असूनही त्यांचे स्वभाव नेहमी साधारण सारखे कसे असतात? नातेसंबंधामध्ये भावनिकदृष्ट्या जवळीक निर्माण झाल्यावर तुम्ही त्यातनं माघार घेता? का तुम्हाला त्या नात्याला चिकटून बसण्याची सवय आहे? समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला तुमच्या नियंत्रणाखाली असावं असं तुमचं वर्तन असतं का? लोक वेगळे असले तरी तशाच स्वभावाच्या लोकांकडे आपण कसं आकर्षित होतो, असा प्रश्न जर कोणाला पडत असेल, तर त्याचं उत्तर आहे अटॅचमेंट स्टाईल्स. मानसोपचार तज्ञ आणि मनोविश्लेषक जॉन बाउल्बी यांच्या मते, बालपणी आपल्या पालकांसोबत निर्माण झालेल्या त्या बंधाचा म्हणजे बॉन्डचा प्रौढपणी इतरांसोबत तयार होणाऱ्या जिव्हाळ्याच्या संबंधांवर आणि कामाच्या ठिकाणीही प्रभाव पडत असतो. प्रौढपणी एखाद्या व्यक्तीसोबत हे प्रेमाचे बंध कसे तयार होतात, हे आपण स्वतः लहानपणी पालकांसोबत कसे अनुभवले होते ते बंध यावर ठरतं. म्हणजे बालपणीच्या या अनुभवांवर आधारित आपण स्वतःसाठी सुरक्षितता, दिलासा आणि जवळीक शोधण्यासाठी एक पद्धत आत्मसात करतो, त्याला अटॅचमेंट स्टाईल म्हणतात. बाळ जन्माला आल्यावर साधारण 10-10.5 वर्षापर्यंत पालक आणि किंवा काळजी घेणारे जवळचे यांच्या वागण्यातून बालकाच्या मनामध्ये एक सुरक्षिततेची भावना रुजवण्याचा जो पॅटर्न आहे, तो पॅटर्न म्हणजे अटॅचमेंट स्टाईल जो हळू त्याच्या स्वभावाचा भाग होतो. खरं पाहता बालपणामध्ये गरज असते ते एका अतिशय निश्चित स्वरूपाच्या सुखदायक आणि शांत वातावरणाची. अनियमितता, अनिश्चितता, सभोवतीच्या काळजी घेणाऱ्या माणसांमध्ये किंवा परिस्थितींमध्ये जर सारखा बदल होत असेल, तर ह्या बाबी त्यांना अस्वस्थ करतात. ओळखीचं वातावरण नसल्याने नवीन जी परिस्थिती असते, त्यावेळी त्यांच्या त्या छोट्या बालमेंदूला धोका असल्यासारखं वाटतं. उलटपक्षी सुखदायक, शांत, ओळखीचं वातावरण जेव्हा असतं, तेव्हा त्यांचा मेंदू देखील आणि नर्व्हस सिस्टम देखील ही अतिशय रिलॅक्स्ड आणि शांत असते. तेव्हा पालकांनी मुलांना म्हणजे बालपणी चैनीच्या वस्तू आणून दिल्या नाहीत तरी चालतील, पण त्या बाळाला जवळ घेऊन, "तुझं असणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तुला काहीही झालं तरी आम्ही आहोत." हा मेसेज, हा संदेश पोहोचवणं खूप आवश्यक आहे. कारण त्यातूनच माझं काही चुकलं तर मला सांभाळून घेतलं जातं. मी जर काही भावनिक त्रासाच्या अनुभवातून जात असेल, बाहेरच्या मोठ्या असुरक्षित जगात वावरताना जर मला काही प्रॉब्लेम आला, तर माझ्या पाठीशी पालक आहेत. मी त्यांच्यावर निर्धास्तपणे विसंबून राहू शकतो. मी सुरक्षित आहे, मी महत्त्वाचा आहे आणि मुख्य म्हणजे माझ्यावर कुणीतरी प्रेम करावं असा मी आहे. असा निष्कर्ष ते मुलं काढतात. पण त्यासाठी तसे अनुभव त्यांना येणं गरजेचं असतं. जे पालकांच्या उबदार वागण्याने साध्य होतं. म्हणजे अगदी एखादा मोठा भुंकणारा कुत्रा जरी आला, तरी त्या बाळाला जवळ घेऊन त्याच्या भावनिक जो काही हलचल त्याच्या डोक्यात येते, त्याला शांत करणं महत्त्वाचं आहे. अशा वेळेला "काही होत नाही, घाबरायचं काय त्यात? वेडा आहेस का? लहान आहेस का?" असं म्हटलं, तर कदाचित तो ते उबदार वागणं त्याला अनुभव त्याचा येणार नाही. पण जेव्हा पालक आपल्याच समस्यांमध्ये अडकलेले असतात, स्वतःच्याच नोकरी व्यवसायाच्या आर्थिक समस्यांमध्ये असतात किंवा त्यांच्या स्वतःच्या पती-पत्नी या नात्यासोबतच झगडत असतात. मुलांना त्यांना वेळ देता येत नाही. ते स्वतः भावनिकदृष्ट्या सुजाण नसतात.
मुलांसमोर भांडणं, रडणं असं पालकांचं वागणं असतं. घरातल्या लोकांचा आरडाओरडा, कटकटी हे जे सुरू असतं, हे त्या 3, 4, 5 वर्षाच्या मुलाला म्हणजे त्या मेंदूला झेपेनासं होतं. त्यामुळे नेमकं काय सुरू आहे हे जरी कळत नसलं, तरी जे काही सुरू आहे ते तणावाचं आहे. आपण निवांत राहावं असं नाही, एवढं नक्कीच कळतं. कारण शब्दांच्या भाषेपेक्षा भावनांची भाषा खूप जास्त प्रभावी असते. मग त्यात आधीच त्रासलेल्या आपल्या पालकांना माझ्याकडनं काही त्रास होऊ नये किंवा मला कोणी सोडून देऊ नये, टाकून देऊ नये. बाहेरच्या जगापेक्षा कसंही असलं तरी तुलनेनं सुरक्षित असलेली ती जागा आणि ती माणसं दुरावू नयेत, ह्यांच्यासोबत आपण अटॅच्ड राहायला पाहिजे, अशा विविध गरजांसाठी ते मूल त्याच्या परीने प्रयत्न करतं आणि ती पद्धत म्हणजे अटॅचमेंट स्टाईल. जेव्हा पालकांसोबतचे नातेसंबंध हे गोंधळात टाकणारे असतात, असुरक्षित असतात, घरातील लोकांना दुखवून चालणार नाही. प्रसंगी माझ्या गरजा बाजूला ठेवीन, पण त्यांना त्रास देणार नाही. माझ्यासाठी जेव्हा मला गरज पडते आहे, तेव्हा पालक उपलब्ध आहेत का नाहीत, हे पाहण्यापेक्षा मला कुणाचीच गरज पडू नये, ही स्थिती माझ्यासाठी योग्य आहे, असा विचारही तो करतो. मग त्यासाठी एकतर मला माझ्यावरच अवलंबून राहावं लागेल, म्हणजे पूर्ण इंडिपेंडंट, म्हणजे मी तुम्हाला मदत करत नाही, तुम्ही मला मदत करू नका. किंवा अगदी मला माझ्या गरजा खूप कमी कराव्या लागतील किंवा माझ्या गरजा जर पूर्ण करून घ्यायच्या असतील, तर मला आक्रमक होऊन तसं करून घ्यावं लागेल. असे बरेच काही भावनिक, मानसिक निष्कर्ष ते मूल लहानपणीच्या ह्या सगळ्या सभोवतीकडनं येणाऱ्या अनुभवातून अंगी बाणवत जातं. शब्दांची भाषा न येणाऱ्या वयात देखील त्या बालबुद्धीला मानसिक शांतता कुठे आहे आणि अस्वस्थता कुठे आहे, हे जाणवत असतंच. म्हणून जेव्हा विविध टप्प्यांवर भावनिक पातळीवर झगडणारे अडल्ट क्लायंट जेव्हा येतात आणि सांगतात, की वडील फारसे घरी असायचेच नाहीत. ते खूप स्ट्रिक्ट असायचे. आईला आमच्या घरात म्हणजे आईला आमच्यासाठी घराच्या कामातून वेळच मिळायचा नाही. आई-वडीलच एकमेकांसोबत भांडत असायचे. त्यांच्या इगोमध्ये आमचा बळी गेला. आम्ही आमचेच वाढलो. म्हणजे त्यांनी भौतिक आणि जैविक गरजा पुरवल्या, पण आमची मानसिक उपासमार झाली. आणि यातूनच ह्या मुलांना अँक्झायटी किंवा अव्हॉइडन्स किंवा विविध प्रकारचे थोडेसे मानसिक पातळीवरती छान शांत वाटणारे असं आयुष्य त्यांना येत नाही. म्हणजे ते तसं ते अनुभवू शकत नाही आणि म्हणूनच असे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, जेणेकरून पालकांना आपल्या वागण्याचे परिणाम किती खोल असतात याचा अंदाज येईल. बाळांच्या सुरुवातीच्या 1-2 वर्षातलं त्याचं बालपण हे जितकं निवांत, कोलाहल नसलेलं, ठरलेल्या दिनचर्येसोबत ओळखीच्या लोकांसोबत जाईल, तितकं त्याच्या मनामध्ये सुरक्षितता पक्की होत जाईल. कारण मुलांची नर्व्हस सिस्टीम म्हणजे मज्जासंस्था हे शिकत जाते, की मी सुरक्षित आहे, माझ्या गरजा रास्त आहेत आणि यांना समजणाऱ्या आहेत. इतरांसोबत नातं जोडण्यासाठी किंवा त्यांच्या जवळ राहण्यासाठी, त्यांनी मला जवळ घेण्यासाठी मला धडपड करण्याची गरज नाही. आणि म्हणूनच जेव्हा नंतरच्या अनोळखी जगात पाऊल टाकताना जर काही चुकलं, तर घर नावाची जागा पुन्हा कुशीत घेणार आहे, सांभाळून घेणार आहे, असा खूप मोठा संदेश हे मुलं आपल्यासोबत घेतात. पालकांसोबत होणाऱ्या भावनिक संवादातून जर मूल आश्वस्त होत असेल, तर ते आपल्या पालकांसोबत मानसिक पातळीवर सुरक्षित असल्याच्या भावनेने जोडलं जातं. ज्याचं प्रतिबिंब प्रौढपणी रोमॅन्टिक नात्यावर उमटतं. आणि म्हणूनच मानसशास्त्रज्ञ आणि मॅरेज काउन्सिलर म्हणून मी जेव्हा संघर्ष करणारी जोडपे बघते, तेव्हा हे ठळकपणे लक्षात येतं, की तो संघर्ष, ते वाद त्या 2 व्यक्तींमधला नाहीये, तर 2 अटॅचमेंट स्टाईल्समधला आहे. 2 असुरक्षित अटॅचमेंट स्टाईल्सचा आहे आणि तो जर समजून घेतला, तर अनेक लग्न तुटण्यापासून, असमाधानी राहण्यापासून वाचतील. किमान आपल्या जोडीदाराला समजून घेण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील आणि म्हणूनच पुढचे काही भाग अगदी आठवणीने बघा आणि तुमच्या जवळच्यांना पण हे व्हिडिओज पाहण्याची आठवण करा. पण तत्पूर्वी सुरुवातीला सांगितलेला प्रसंग तुमच्यासोबत घडला तर काय रिएक्शन द्याल हे मात्र कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. सो स्टे ट्यून्ड. थँक्स फॉर वॉचिंग.